दर्यापूर विधानसंघाचे त्यावेळेसचे आमदार व सध्याचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांनी लेहेगाव रेल्वे फाटा ते लेहेगाव रेल्वे गाव या दरम्यान 2 ते 2.5 किलोमीटर असलेला रस्ता हा सिंगल होता, मात्र आता तो संपूर्ण रस्ता दुतर्फा तयार करण्यात आला आहे। त्याकरिता गेल्या 6 महिन्यापासून होणारे काम आचारसंहिता राहिल्याने ते काम रेंगाळत पडले होते। मात्र आचारसंहिता संपताच ते काम युद्ध पातळीवर एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आल्याचे मत गावंडे यांनी सांगितले। एवढेच नाही तर या कामाकरिता जवळजवळ 2.25 कोटी रुपये याची मंजुरात घेऊन पूर्णपणे काम केले असून रस्त्यामध्ये 2 ठिकाणी रपटे-वजा उभारण्यात आले असून या दुतर्फा रोड झाल्याने परिसरातील 4 ते 5 गावातल्या लोकांना एक चांगला दिलासा मिळाला असल्याचे मत कुराडे यांनी बोलताना व्यक्त केले। या कामाकरिता गावातील लोकांचे मिळालेले सहकार्य अतिशय मोलाचे असल्याचे माजी सरपंच राजेश्वर पाटील कोल्हे सामाजिक कार्यकर्ते यांनी माहिती दिली। दर्यापुरात जाण्याचं सतत कार्य आहे। काही लोक टीका करत आहेत की रस्ता असा झाला, लेयर्स कमी झाली, पण माझ्या मते ते आठवड्यातून 15 दिवसातून एकदाच गावाला येतात आणि आम्ही रोज येणं जाणं करतो। तर आम्हाला माहीत आहे त्यांनी खडीकरण किती केलेलं आहे, पाणी किती वापरलेलं आहे, पूल कशा दर्जाचा बनवलेला आहे, आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेला आहे। म्हणून आमची या रोडविषयी अशी प्रतिक्रिया आहे की हा रस्ता एकदम व्यवस्थित झालेला आहे, माझ्या गावचा विकास होत आहे। पण काही राजकारणी लोक असतात गावागावात, ते वेगळ्या रूपानं पाहतात। हा रोड बरेच दिवसापासून खूप खराब होता। जेव्हा ते बळवंत भाऊ आमदार होते त्या निधीतून हा रोड आलेला आहे आणि विशेष म्हणजे हा सिंगल रोड होता पहिले, आता डबल रोड झाला। आणि विशेष म्हणजे ते खासदार झाले, ते खासदार झाले म्हणून या रोडची पाहणी त्यांनी खुद केलेली आहे की रोड उच्च दर्जाचा झाला म्हणून। असं आम्ही गावकरी म्हणजे संतुष्ट आहोत। आता रोड बद्दल तुमचं काही हे नाही आहे, समजा रोड बद्दल आमचं काहीच नाही आहे। तुमचं म्हणणं आहे रोड हा अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे। आम्हाला आनंद आहे। पहिले हा रोड सिंगल होता, आता डबल झालेला आहे। आम्ही खूप संतुष्ट आहोत या रोडने। बरं, ठीक आहे, धन्यवाद। मी रोडबद्दल थोडंसं सांगणार आहोत। आमच्या गावचा सिंगल पदरी रोड होता। 6 महिन्याच्या अगोदर आमदार असताना बळवंत वानखडेने रोड टाकलेला आहे। आज हा डबल पदरी रोड झालेला आहे। त्याच्यानं आमच्या गावातल्या लोकांचं सर्वांचं मन रोडबद्दल चांगलं आहे म्हणून। आणि पहिले सिंगल होता, आता तो रोड डबल झालेला आहे। काही लोक टीका करत आहे की रोड म्हणजे टीका करणारे टीका करतच असतात, गावाचा विषय आहे तो। पण बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की रोड आणि एवढा रोड कोण्या गावामध्ये नाही, खेड्यापाड्यात जातो आम्ही तेवढा रोड मोठा दिसत नाही कुठंच। पहिले रोडची काय दुर्दशा होती? एक नंबर म्हणजे 25 वर्षापासून रोड हा सिंगल रोड होता आणि गड्डे गुड्डे पडलेले होते या रोडवर। बरं, आजच्या तारखेत रोड एक नंबर बनला, हे सर्व गावाच्या लोकांचं म्हणणं आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर।